श्री स्वामी समर्थ। सुप्रभात तुम्हा सगळ्यांना। स्वामी कृपेने तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ दे आणि यापुढेही आनंदात जाऊ दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। चला व्हिडिओला सुरुवात करूया। मी आज सकाळी लवकर उठले तर असा मुसळधार पाऊस पडत होता। खूप छान वाटत होतं। 5 वाजले होते सकाळी। मी लवकर उठते, काकांना कामाला जायचं असतं म्हणून। रोज काका फाटक लावायला विसरून जातात आणि इकडे आता जरा वेळाने गाई म्हशी चरायला येतात। सकाळी मगाशी इतकं सुंदर दृश्य दिसत होतं की मला व्हिडिओ करावंसं वाटत होतं, पण इकडे व्हिडिओ करायला बसलं तर काकांना उशीर होईल जायला, कारण की काका 6:30 वाजता घरातून निघून जातात। काका आंघोळीला गेले तेव्हा पटकन चहा ठेवला आणि तो सकाळचा व्हिडिओ शूट केला मी सकाळी। आता काका गेले आहेत ड्युटीवर आणि माझे पण सगळे कामं झाले आहेत। कालच्या पावसाने, एवढ्या 2-3 दिवसाच्या पावसाने किती विहीर भरली ते बघते आता। विहीर काही एवढी भरली नाही अजून। हा कासवा आहे मागच्या वर्षी टाकलेला। आता इकडे हिरवळच आहे सगळी झालेली पावसामुळे। अंगणात पण खूप गवत कचरा झालेला आहे। मी मागच्या वेळेस व्हिडिओ टाकला होता तो मागचा कचरा काढते म्हणून, तो काढला त्या दिवशी पूर्ण झाला माझा आणि हा पुढचा उद्या काढीन असं म्हटलं होतं। तर तो उद्यापासून इतका पाऊस आला, 2-3 दिवस पाऊसच सुरू आहे। आता ही घासलेली भांडी लावून घेते आणि पुन्हा एकदा तुम्हाला बाहेरचा पाऊस दाखवते। सकाळपासून सुरू झालेला पाऊस अजून सुरू आहे। हा दुपारचा पाऊस आहे। सकाळपासून पाऊस जो सुरू आहे तो दुपारपर्यंतच अजून चालूच आहे। आणि आता हे गुरं घरी परतायची वेळ आली आहे तरी हा पाऊस सुरूच आहे। बघा तुम्हाला हे म्हशी दिसतात। आता रात्रीचे 9 वाजले आहेत। आमचं जेवण वगैरे 7:30-8 पर्यंत होऊन जातं, पण आता मला साबुदाणा भिजत घालायचा आहे, कारण की उद्या आहे श्रावणी शनिवार आणि काकांना श्रावणी शनिवारचा उपास असतो, म्हणून मी हा साबुदाणा भिजत घालून देते आणि मग मी झोपते। मी आपला व्हिडिओ आता इथेच संपवते। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शुभरात्री। श्री स्वामी समर्थ। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आनंदी रहा। श्री स्वामी समर्थ।